सैनिक समाज पार्टी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याची पार्टी आहे. तुकाराम ढफळ यांनी जे वादळ सुरू केलं आहे, प्रचाराचं वादळ सुरू केलं आहे, त्याच्या मागे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आहे असे वाद आहेत. त्यामुळे सैनिक समाज पार्टीने या भ्रष्टाचाराविरुद्ध छेडलेलं युद्ध याला खंबीर पाठिंबा समाजातून आहे. कारण समाजामध्ये सुद्धा लोक या राजकीय नेत्यावर नाराज आहेत. जसं की अजित पवार हटाओ महाराष्ट्र बचाव हा जो नारा दिलेला आहे सैनिक समाज पार्टीने, त्याचा मूळ गाभाच तो आहे. आज एका तरुणाने तडकाफडकी भाषण करणारा एक व्हिडिओ जारी केला, तो सैनिक समाज पार्टीने आपल्या व्यासपीठावर घेतला. आणि तसंच IPS ऑफिसर अंजना कृष्णा हिच्या दम दिल्याचं प्रकरण अजित पवारने तिला तुम्हारे ऊपर कारवाई करूगा हे प्रकरण, आणि आता गाजलेलं IAS ऑफिसर तुकाराम मुंडे यांना ते 5वी शिकलेला कोण खोपडे आहे त्याने विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. या लोकांचा सगळ्या समाजाचा यामुळे सैनिक समाज पार्टीकडे अपेक्षा वाढलेली आहे. कारण हे राजकीय गुंडे लोक या समाजातील सुज्ञ तज्ज्ञ फौजी अधिकारी IAS IPS सरकारी कर्मचारी यांच्यावर दबाव टाकतात आणि आपली पोळी भाजून घेतात. यांच्यामुळे देश चालत नाही. देश हा सैन्यामुळे सुरक्षित आहे, शेतकऱ्यामुळे सधन आहे, आणि त्यामुळे हा देश जो या लोकांनी लुटण्याचा धंदा सुरू केला आहे ते मात्र थांबवणं गरजेचं आहे. आणि ते सैनिक समाज पार्टीने हाती काम घेतलेलं आहे. त्यामुळे आपण नंबर लावले आहेत. 90% भ्रष्टाचारी प्रवृत्तीच्या लोकांना सत्तेबाहेर करायचं आहे, राजकारणातून हद्दपार करायचं आहे. त्यापैकी नंबर 1 ला अजित पवार ठेवलेले आहे, नंबर 2 तो आमदार खोपडे ठेवलेला आहे, आणि नंबर 3, 4 असे आपल्याला मिळत जाणार आहे. त्यामुळे हे सैनिक समाज पार्टीचं वादळ महाराष्ट्रातील जनतेने उचलून धरलेलं आहे. कारण तुकाराम ढफळ यांनी आजच एका माजी सैनिकाचा मुलगा लेफ्टनंट झाला. लेफ्टनंट ही पदवी UPSC परीक्षा पास करून व्हावं लागतं. SSB परीक्षा असते, सिलेक्शन बोर्ड परीक्षा असते, UPSC अंतर्गत येत असते. ती IAS IPSच्या परीक्षेच्या इक्विव्हॅलंट आहे. त्याचं हे समाजाला ज्ञात होण्यासाठी तुकाराम ढफळ यांनी त्या तरुणाचा सन्मान केला, सत्कार केला आणि त्याचा एक व्हिडिओ जारी केलेला आहे. त्यामुळे हा जो शूरवीरांचा देश आहे, शूरवीरांचा मावळ्यांचा देश आहे, मावळ्यांचा महाराष्ट्र आहे. आणि ह्या मावळ्यामध्ये, ह्या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये जर भ्रष्टाचारी लोकांनी धुमाकूळ घातला असला तर इट इज फर्स्ट अँड प्रायर ड्युटी ऑफ द सैनिक समाज पार्टी टू रिमूव्ह दोज बगर्स फ्रॉम पॉलिटिशियन. पॉलिटिकल स्ट्रीममधून काढावं लागते आणि त्यासाठी समाजाचा पाठिंबा 13 करोड जनतेचा पाठिंबा मिळत चालला आहे. त्यामुळे सैनिक समाज पार्टीचं वादळ हे केवळ निवडणुका जिंकणं हे नाही, जनजागृती करणं आहे. आणि जनजागृतीमध्ये 100% यश मिळत चाललं आहे. 100% अंडर प्रेशर गेलेला समाज सैनिक समाज पार्टी बरोबर येत चालला आहे. 100% IPS ऑफिसर्स सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेला मान्यता देत आहेत, सन्मान करीत आहेत, पोलीस सन्मान करीत आहेत, सरकारी कर्मचारी सन्मान करीत आहेत. त्यामुळे सैनिक समाज पार्टीचं फ्युचर ब्राईट आहे. आणि या 90% भ्रष्टाचारी प्रवृत्तीच्या लोकांचं सत्यानाश होणं हे मात्र निश्चित झालेलं आहे. त्यामुळे सैनिक समाज पार्टी ही जी ध्येय साध्य करणार आहे, कारण गुड स्टार्ट इज हाफ डन, म्हणून सैनिक समाज पार्टीने सुरुवात केलेली आहे की महाराष्ट्र बचाव आणि अजित पवार गट हटाव ही स्लोगन महाराष्ट्रावर प्रसिद्ध होत चालली आहे. त्यामुळे समाजाचे धन्यवाद.
भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.